किशोरीताई, तुम्ही पातळी सोडून बोललेला आहात आणि आपण साहेब संतांच्या भूमीमध्ये राहतो. संतांचा आपल्यावर संस्कार झालेला असतात. मराठी माणूस याचा आदर्श घेऊन देश चालत असतो आणि मराठी हृदय सम्राट सन्मान्य राजसाहेब ठाकरे यांची किशोरी पेडणेकरनी जाहीर माफी मागितली की विषय संपला. प्रचंड मोठं असं काम केलेलं आहे. 5 पिढ्या मिलिटरीमध्ये स्वतः संगीत गातात, वारकरी, गिरणी कामगारांची मुलगी आहे, सद्गुरूंची दास आहे. तगडा उमेदवार दिला होता, तगडा. राजसाहेब हे हृदय आहे आमच्या लक्षात. आम्ही राजसाहेबांसाठी काही करू शकतो. किशोरी पेडणेकरनी साहेबांचा जो अवमान अशब्द वापरले त्याचं काय झालं? माझी किशोरीताईंना विनंती आहे की महाराष्ट्राची, मराठी माणसाची आणि राजसाहेबांची शिवतीर्थावरती माफी मागा, संपला विषय. तो नाराज असून तुम्ही जीव जिंकू शकत नाही ना. रात्रंदिवस हे शरीर झिजवलंय राजसाहेबांचं, मराठी माणसाचं. नाही, राजसाहेबांनी सांगितलं ना, महाराष्ट्राच्या हितासाठी, मराठी माणसाच्या हितासाठी आम्ही ती शीट परत घेतली, आम्ही नाही लढवणार सांगितलं. ठाकरे बंधूंची युती झाली आणि त्याच्यानंतर जागा वाटपाच्या प्रश्नामध्ये बरीच नाराजी दिसून आली. विशेषतः मनसेकडून ज्या जागा वाटपाबाबत जे कमी जागा मिळाल्या त्याबाबत मनसेचे बरेच इच्छुक नाराज होते. आज आपण आलेलो आहोत प्रभाग क्रमांक 199 मध्ये, ज्या ठिकाणी उबाटाकडून माजी महापौर किशोरी पेडणेकर यांना उमेदवारी जाहीर करण्यात आलेली आहे. त्याच्यानंतर या भागातील मनसैनिकांमध्ये जी नाराजी आहे ती आपण त्यांच्याकडून जाणून घेऊया. आपल्या सोबत आहेत मनसेचे शाखा प्रमुख मारुती दळवी. प्रभाग क्रमांक 199 मध्ये माजी महापौर किशोरी पेडणेकर यांना उमेदवारी मिळाल्यानंतर नाराजी व्यक्त करत त्यांनी याबाबत त्यांचं काय मत आहे ते जाणून घेऊया. तर काय सांगाल, प्रभाग क्रमांक 199 मध्ये माजी महापौर किशोरी पेडणेकर यांना उमेदवारी जाहीर झाली? नाही, साहेबांनी सभा घेतली होती, त्याच्यामध्ये सांगितलं की महाराष्ट्राच्या हितासाठी आणि महाराष्ट्री माणसाच्या हितासाठी आपण युती केलेली आहे, सर्वांनी कामाला लागा. नाराजी वगैरे आता तो संपलेला आहे भाग. ऐकलं का? माझं बाळा नांदगावर साहेबांशी बोलणं झाल्यानंतर बाजूचा जो वार्ड आहे 198ला काल मी पाठिंबा डिक्लेअर केलाय त्या उमेदवाराला. त्याचं काम बी चालू केलेलं आहे. या प्रभागातून तुमच्या पत्नी संगीता दळवी इच्छुक होत्या असं तुम्ही म्हटलं होतं, त्याबद्दल काय? नाही, राजसाहेबांनी सांगितलं ना, महाराष्ट्राच्या हितासाठी, मराठी माणसाच्या हितासाठी आम्ही ती शीट परत घेतली, आम्ही नाही लढवणार सांगितलं. साहेबांनी आदेश दिला, संपला. या उमेदवारीनंतर साहेबांची आणि तुमची काही थेट चर्चा झालेली आहे? नाही, सन्मान्य बाळा नांदगावकर साहेबांची माझी दूरध्वनीवरती चर्चा झाली आणि साहेबांनी सांगितलं मराठी माणसासाठी आणि राजसाहेबांनी सांगितलेले महाराष्ट्राच्या हितासाठी आपल्याला उतरायचं, तू उतर. कालपासून मी बाजूच्या वार्डमध्ये उतरलेलो होतो. प्रभाग क्रमांक 199 मध्ये आपण सक्रिय आहात का नाही? प्रभाग क्रमांक 199 मध्ये सक्रियाचा संबंध काय होता? इथे प्रचंड मोठं असं काम केलेलं आहे आणि मराठी माणूस मतदान करणार आहे, परंतु त्या गोष्टीची मी वाट बघतोय. मी सांगितलेलं आहे ना की आमचं दैवत आणि मराठी हृदय सम्राट सन्मान्य राजसाहेब ठाकरे यांची किशोरी पेडणेकरनी जाहीर माफी मागितली की विषय संपला. कामाला तर लागलेलो होतो आम्ही सैनिक आहोत आणि पराभव सहन करू शकत नाही. आमच्यासाठी उमेदवार राजसाहेब आहेत, आमच्यासाठी उमेदवार उद्धव साहेब आहेत. तुम्ही माफी मागण्याचं आवाहन केल्यानंतर किशोरीताई पेडणेकर यांच्याकडून काही याला प्रतिसाद मिळालेला दिसतो? नाही, मला नाही माहिती, परंतु ठीक आहे, आमचं दैवत आहे आणि मराठी माणसाची इच्छा आहे. माझी भावना ही माझी नाही, असंख्य जण मराठी जणांचे जे राजसाहेबांवरती नितांत प्रेम करतात. राजसाहेब तुम्ही ओळखलं ना, राजसाहेब कोण आहे ते? राजसाहेब हे हृदय आहे मराठी माणसाचं. आणि राजसाहेब कसं आहे साहेब, तुम्हाला सांगतो की ठाकरे बंधू आहेत, नाही कुटुंबिक आहे, नातं आहे, रक्ताचं नातं आहे. आणि हिंदू हृदय सम्राट सन्मान्य राजसाहेब ठाकरे, मराठी हृदय सम्राट राजसाहेब ठाकरे आणि हिंदू हृदय सम्राट सन्मान्य बाळासाहेबांचा हा खरा वारसदार आहे. तुम्हालाही कल्पना आहे. राजसाहेब हे हृदय आहे आमच्या लक्षात. आम्ही राजसाहेबांसाठी काही करू शकतो. तुम्ही मध्यंतरी असं पण वक्तव्य केलं होतं की पैसा जिंकला आणि काम हारलं आणि झेंडामधील सत्याग्रहाची तुमची अवस्था झालेली आहे, त्याबद्दल काय? नाही, तो विषयामध्ये पडता पडला ना, तो खरा विषय होता, पण तो पडता पडला ना महाराष्ट्र हितासाठी साहेब आणि मराठी माणसासाठी. हे सत्यम आहे, 100 सत्यम आहे. परंतु माझं असं मत आहे की माझी ती भावना नाही. घराघरामध्ये असंख्य मराठी माणूस राहतो आणि त्या माणसांची मी कामं केलेली, ते मला विचारतायत, माझे कार्यकर्ते विचारतायत की साहेब किशोरी पेडणेकरनी साहेबांचा जो अवमान अशब्द वापरले त्याचं काय झालं? त्याचं उत्तर मी काय देणार? माझी किशोरीताईंना विनंती आहे की महाराष्ट्राची, मराठी माणसाची आणि राजसाहेबांची शिवतीर्थावरती माफी मागा, संपला विषय. किशोरीताईंनी तुमची भेट घेतलेली आहे का या 2-3? नाही, माझी ती आली होती तिथं आम्हाला सांगायला फॉर्म भरायला या म्हणून.
चालत आलं त्यावेळी काही प्रसार माध्यम माझ्याबरोबर मी गर्दीमध्ये होतो, ऐकलं का. परंतु आमची भूमिका आहे ना, मला साहेब लक्षात घ्या, ज्या माणसांकडे मराठी माणूस जो अपेक्षेने बघतोय, माझा विश्वास आहे, राजसाहेबांवरती विश्वास आहे आणि प्रचंड महाराष्ट्रातून माझ्या भूमिकेशी मी जे बोललेलं आहे तर मला प्रचंड पाठिंबा आहे. तो पाठिंबा मला नाही, राजसाहेबांना आहे. राजसाहेबांवरती प्रेम करणारा मराठी माणूस असंख्य आहे. तो नाराज असून तुम्ही जिंकू शकत नाही ना. त्यांचं मनाचं समाधान करा बस. एकंदर मनसेला मिळालेल्या जागाबाबत आपण मनसैनिक म्हणून समाधानी आहात का? याच महाराष्ट्र हितासाठी आणि मराठीसाठी माणसासाठी एक शीट दिली असते तरी जिंकलो असतो. बस. मराठी माणूस महत्वाचा आहे, तो आत्मा आहे आमचा. ज्या समाजासाठी आपण काम करतो त्याचं डुप्लिकेट छत्रपती शिवाजी महाराजांचं नाव आपण घेतो, हे राजमाता जिजाऊंचं पोस्टर लावून काम करत असतात. हे सगळं दुय्यम आहे मराठी माणसासाठी. खरं केलं तर माझ्यासाठी तरी मराठी साहेब, मराठी माणूस हा आत्मा आहे साहेब. तुम्ही बी या विभागामध्ये राहता, मी तुम्हाला जवळून ओळखतो साहेब. त्या मारुदळीचं काम तुम्ही पाहिलेलंच आहे. रात्रंदिवस हे शरीर झिजवलंय राजसाहेबांसाठी, मराठी माणसासाठी. पण तिकीट मिळालं असतं तुम्हाला तर अजून तुमचा कामाचा उत्साह वाढला असता असं वाटतं? नाही, माझ्यासाठी उमेदवार राजसाहेब आहेत ना साहेब. माझ्यासाठी उमेदवार राज ठाकरे साहेब आहेत आणि मराठी माणूस आहे. हे दुय्यम बाजू आहेत. मी आमदार लेवलचं काम करतो ना, विभाग प्रमुख लेवलचं काम करतो. हे नगरसेवक या दुय्यम आहे. माझी पत्नी या राजमाता संस्थेची अध्यक्ष आहे. 5 पिढ्या मिलिटरीमध्ये स्वतः संगीत गातात, वारकरी, गिरणी कामगारांची मुलगी आहे, सद्गुरूंची दास आहे. तगडा उमेदवार दिला होता, तगडा. पहिले बोलायचे की उमेदवार भेटत नाही, तगडा उमेदवार साहेब दिला होता. तुमच्या समाजामध्ये ते काम करते, कोल्हापूर समाजामध्ये गुरुजी कोल्हापूरचे, तगडा उमेदवार दिला होता. ठीक आहे, उमेदवार वगैरे राजसाहेबांसाठी असं आमचं काही नाही. पण एकच आहे की असंख्य मराठी माणसाची आणि महाराष्ट्राची, मुंबई शहरातील सर्व माणसाची आणि कार्यकर्त्यांची इच्छा आहे. किशोरीताई, तुम्ही पातळी सोडून बोललेला आहात आणि आपण साहेब संतांच्या भूमीमध्ये राहतो. संतांचा आपल्यावर संस्कार झालेला असतात. मराठी माणूस याचा आदर्श घेऊन देश चालत असतो. मराठी माणसाचा आदर्श घेऊन जग चालत असतं साहेब. आपल्याला संस्कार आहेत. आपण शाळेपासून कविता आणि हे सगळे संगीत गात असतो. तुम्ही कुठल्या याच्यासाठी साहेबांची जी अवहेलना केलेली आहे, माझी परत एकदा विनंती आहे, विजय खूप जवळ आहे. राजसाहेबांची, मराठी माणसाची जाहीर माफी मागायची, तुम्हाला निवडून आणायचं काम आमचं आहे. यानंतर तुमच्यात आणि त्यांच्यामध्ये जो चर्चेचा विषय होता तो चर्चा झालेली आहे किंवा प्रचाराला थेट तुम्ही सुरुवात केलेली आहे. प्रभाग क्रमांक 198 बद्दल तुम्ही बोला, पण 199 बद्दल तुमची अजून काय भूमिका असेल? नाही, जर कामाला लागलो ना भाई, कार्यकर्ते फुल कामाला लागलेत आणि आम्ही कामं केलेली आहेत ना. आता फसून थोडी मतदान मराठी माणसाचं घ्यायचंय. माणसाचं, मराठी माणसाचं रक्त पिऊन मतदान अड. मी कामं केलेले आहेत. मारुदळी जाणार घराघरामध्ये साहेब, आरत्या घेऊन लोक उभी असतात. यायला लागले काय? हा मराठा आहे, छत्रपती शिवाजी महाराजांचं नाव घेऊन काम करतो. लुक्का बिक्का वाटलो की काय कुणाला? हा, मराठी माणूस जिंकूनच जाणार. राजसाहेबांच्या पाठीकडे आणि उद्धव साहेबांच्या पाठीकडे मराठी माणूस आहे. बस, आमची भूमिका एकच आहे, प्रत्येकाने मर्यादित काम करायचं आणि ते ठाकरे घराणं हे महाराष्ट्र माणसाचं एक आत्मा आहे. त्यांचा कोणी कधी अपमान केलेला मराठी माणूस सहन करू शकत नाही. ताईंनी दिलगिरी व्यक्त करावी राजसाहेबांच्या बरोबर. ताईंनी दिलगिरी व्यक्त करावी ही जी तुमची इच्छा आहे. तुम्ही म्हणता की बाळा नांदगावकर साहेबांच्या बरोबर तुमची फोनवरून चर्चा झाली, त्यावेळी सुद्धा तुम्ही हा मुद्दा त्यांच्यासमोर हा, मांडला. सांगितलं ना साहेबांना, बोललो साहेब, काम सुरू केलं. साहेबांनी सांगितलं काम चालू केलं ना सगळीकडे. या वार्डामध्ये बी पाठिंबा केला, इकडे बी काम चालू केलेलं आहे. बस, मी साहेबांना सांगितलं, साहेबांची माफी मागितली की विषय संपला. धन्यवाद. आपल्यासोबत होते मनसेचे मनसैनिक आणि शाखा प्रमुख मारुती दळवी. किशोरीताई पेडणेकर यांनी राजसाहेबांची माफी मागावी, तिथेच आम्ही पुन्हा एकदा जोमाने कामाला सुरुवात करू अशी प्रतिक्रिया त्यांनी यावेळी दिली. कॅमेरामॅन जयेश पाटीलसह मी अभिनंदन, महा MTV मुंबई.